बुलेटिनमध्ये बघूयात आपला महाराष्ट्र वेगवान घडामोडी। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात राष्ट्रवादीने शनिवारवाड्यात आंदोलन केलं। काल मेधा कुलकर्णींनी शनिवारवाड्यामध्ये नमाज पठणाविरोधात आंदोलन केलं होतं। या विरोधात राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील आक्रमक झाल्या। खासदार मेधा कुलकर्णींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी रुपाली पाटील यांनी केली। शनिवारवाडा सर्व जाती धर्माच्या लोकांचा असून कुणाच्याही वडिलांचा नाही असा टोला रुपाली पाटील यांनी लगावलाय। त्यामुळे पुण्यामध्ये महायुतीत वाद रंगलाय। शनिवारवाड्यामध्ये रुपाली ठोंबरे यांनी हनुमान चालीसा पठण करत मेधा कुलकर्णींना डिवचलं। यावेळी इतर धर्मीय सुद्धा रुपाली ठोंबरे यांच्यासोबत उपस्थित होते। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाकावं असं खळबळजनक वक्तव्य बच्चू कडूंनी संग्रामपुरातल्या सभेत केलं। तर आमदाराला बोललो तर इतकं वाईट वाटलं, इतकंच शेतकऱ्यांबाबत सुद्धा कळवळा वाटू द्या असं म्हणत आपल्या वक्तव्यावरती आपण ठाम असल्याचं बच्चू कडू म्हणाले। तर बच्चू कडूंच्या वक्तव्याचा संजय शिरसाटांनी चांगला समाचार घेतलाय। कडूंनी शेतकऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वतः करावं, शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये, फक्त प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करणं योग्य नाही अशा सल्ल्यांनी आधीच अडचणीत आलेला शेतकरी आणखी अडचणीत येईल असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं। बच्चू कडूंनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यावरती आमदार गायकवाड यांनी पलटवार केला। बच्चू कडू प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून आमदारांना कापून लोकशाहीचा गळा घोटणार आहात का असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी विचारलाय। जालन्यातील परतूर एसडीएम कार्यालयासमोर पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला। देहूमध्ये रोहित पवारांनी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे। सरकारनं जाहीर केलेली मदत ही फसवी असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असं म्हणणाऱ्या सरकारनं प्रत्यक्षात जाऊन बघावं आणि कर्जमाफी करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली। राज ठाकरेंनी 96 लाख खोटे मतदार आहेत असा आरोप केला होता। त्यामुळे त्यांनी खोट्या मतदार असल्याचे पुरावे द्यावेत। निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल अशी मागणी मंत्री शंभूराज देसाईंनी केली। उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत। येत्या 25 ऑक्टोबरला मुंबईमध्ये उपशाखा प्रमुखांचा मेळावा होणार आहे। मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। दिवाळीनिमित्तानं दादरच्या शिंदेवाडी परिसरात शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे फोटो बॅनरवरती झळकतायत। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता ठाकरे जावा सुद्धा एकत्र आलेले आहेत। एका महिला मंडळाच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आलेत। खळबळजनक ती म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी केलं। बच्चू कडूंच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागलेत। यावरून सत्ताधारी नेत्यांकडून बच्चू कडूंवर जोरदार टीका होत असली तरी आपण केलेल्या विधानावरती ठाम असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं। अबे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना। एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। कपडेच ठेवायचे नाही आणि साळ्याच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। कारण बच्चू कडूंनी टीका करताना अत्यंत कठोर भाषा वापरली आहे। पुन्हा एकदा ऐका कडू काय म्हणाले। आपला कापूस 3000 विका लागला तर काय कराल तुम्ही? सगळे शांत आत्महत्या करून धंदा लावले। अबे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना। एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। बच्चू कडू केवळ यावरच थांबले नाही तर त्यांनी शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं आंदोलन करण्याचा हा अजब सल्ला दिलाय। जाऊन बसलं जरी काही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही का? हे हा धिगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय व्हायचं सरकार। बच्चू कडूंच्या या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांनी खरपूस समाचार घेतलाय। हे काम बच्चू कडूंनी करावं ना। शेतकऱ्याला आणखी ना तुम्हाला काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का? स्वतः करा। एखाद्याबद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान तर ठेवा की आपण काय बोलतोय। शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का? आता ही पद्धत असते का? काही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, तुमच्या भावना व्यक्त करा, तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा, चर्चा उपस्थित करा, पण आमदारांना कापा असं भाषण करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे। तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना, तर हे योग्य नाही, हे पूर्ण चुकीचं आहे। मला तर मी बच्चू कडू साहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन की ठीक आहे तुमच्या भावना तीव्र असणं वेगळं, पण असं तोडा कापा
अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही आणि निश्चितपणे तिने ते मागं घ्यावं. बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत, त्यांच्या भावना या योग्यच आहेत, शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या बाजूला आहेत. पण बोलत असताना आपण जेव्हा आक्रमक होतो त्यातून आपल्या मुखातून काही चार वेगळ्या गोष्टी सुद्धा जात असतात. संतांचा विचार आणि महामानवांचा विचार आपण जेव्हा स्वीकारतो आणि त्या विचाराने जेव्हा पुढे जात असतो तेव्हा अशा पद्धतीने कापाकापी करणं नाही तर आमदारांना मानणं अशा भाषा कधी येत नसतात. त्या भाषेचा आम्ही निषेध करतो, पण त्यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी कडूंच्या वक्तव्यावर नाराजीचा सूर अळवलाय, तर दुसरीकडे बच्चू कडू मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. माझा शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी अडचणीत असल्यामुळं निश्चित प्रकारे मला सगळ्यांना एक विनंती करायची, यामध्ये कुणीच राजकारण न करता आपल्या शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत होईल आणि शेतकऱ्याचं अश्रू कसं पुसलं जाईल, शेतकरी कसा परत उभा राहील, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला गेला पाहिजे. नाही, आम्ही बोललो तर एवढं झोमतंय आणि रोज 12 ते 13 शेतकरी आत्महत्या करते. 6.5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केली, ते तुम्हाला झोमलं नाही. आणि आमदाराला बोललं तर राग येतोय, बोललं तर तुमची जळतंय आणि रोज मरतंय शेतकरी. त्याचं काय, त्याच्याबद्दल वाटू द्या थोडी. असन तर लाज गीज असन तर वाटली पाहिजे थोडी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी रान पेटवलंय. जिल्ह्यात त्यांनी सभांचा धडाका लावलाय. 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुरामुळेचा फटका बसलाय. बळीराजाच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्यात, पण अद्यापही सरकारी मदत काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळेच शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे. अशातच बच्चू कडूंच्या या सभांमुळे वातावरण ढवळून निघालंय. पण बच्चू कडूंनीही मविया सरकारमध्ये राज्यमंत्रीपदही भोगलंय. त्यामुळे आता आमदारकी गेल्यानंतर अशा आक्रमक भाषा वापरणं कितपत योग्य आहे याचा विचार बच्चू कडूंनी करण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्याच्या शनिवार वाड्यातील नमाज पठणावरनं सुरू झालेला वाद आता सत्ताधारी महायुतीत येऊन पोहोचलाय. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला नेत्यांनी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींना घरचा आहेर दिलाय. जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात. नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत. अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये. कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे. सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्ये हे शाब्दिक युद्ध रंगलंय. हा वाद पेटण्यासाठी कारणीभूत ठरलंय रविवारी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर केलेलं आंदोलन. शनिवार वाड्यात मुस्लिम महिला नमाज पठण करत असल्याचा एक व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. मेधा कुलकर्णी यांनी आपल्या समर्थकांसह शनिवार वाडा परिसरात आंदोलन केलं. जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात. अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही. यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे. सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. मेधा कुलकर्णींच्या या आंदोलनावरून सत्ताधारी महायुतीतील सुंदोपसुंदी चव्हाट्यावरती आली आहे. शिवसेना नेत्या नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींचे कान टोचले. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे, त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत. त्या नियमांचं पालन झालं पाहिजे. एक. दुसरं, ते नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत. अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये. एकीकडे नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींना आंदोलनावरून खडे बोल सुनावले, तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बोचरी टीका केली आहे. दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णींच्या आंदोलनाविरोधात सोमवारी प्रतिआंदोलन केलं. आता याचा 7-12 जो आहे पूर्वीचा
तो मी काढलेला नाहीये, तोही मला काढायचा आहे. आणि मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना 1 रुपये मानधन सुद्धा देत होते. त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे. पुण्यात महायुतीच्या महिला नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. तर याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा सामना रंगलाय. शनिवार वाडा असो, ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमची धार्मिक स्थळं आहेत, जी स्थळं आहेत, त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजिल्लीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं? आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आलेली आहे. शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का? या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानंही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाजावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरी पटका खाली उतरवून युनियन जॅकही फडकवला होता. दरम्यान रविवारच्या आंदोलनानंतर शनिवार वाडा परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं आणि त्यानंतर जो शनिवार वाड्याच्या लगत असणारा म्हणजे शनिवार वाड्याच्या हद्दीतील जो एक दर्गा आहे किंवा ज्याला कबर म्हटलं जातं, ती कबर हटवावी म्हणून देखील काल काही हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. आणि त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पुणे शहरात कुठलीही परिस्थिती तणावपूर्ण निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते. पुणे पोलिसांनी या शनिवार वाड्यावर बंदोबस्त जो आहे तो काही प्रमाणात वाढवलेला पाहायला मिळतोय. राज्यात भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण अनेकदा या तीनही पक्षातील मतभेद समोर आले. आता शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून भाजप खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर त्यांच्याच मित्रपक्षांनी वेगळा सूर अळवलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेत. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.